नमस्कार, नादिप्स किचनमध्ये आपले स्वागत आहे। अस्सल झणझणीत गावरान पद्धतीची काळ्या वाटणातली भाजी कोणाला खायला आवडणार नाही, परंतु घाईगडबडीत वाटण करून भाजी करणं शक्य होत नाही। त्यासाठी तेवढा पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो, पण हे काळं वाटण आपण आधीच करून स्टोअर करून ठेवलं तर भाजी करताना आपल्याला सोपं जाईल आणि फारसा वेळही लागणार नाही। म्हणूनच आपण वल्ल आणि सुक्क काळं वाटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राइब करा। काळं वाटण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कांदे जाळीवर भाजून घेऊया। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये काळं वाटण करायचे त्या प्रमाणात तुम्ही कांदे आणि इतर खडे मसाले घेऊ शकता। मी इथे मीडियम साईजचे 5 कांदे घेतलेले आहेत। हे कांदे आपल्याला सर्व बाजूनी भाजून घ्यायचे आहेत। भाजलेला कांदा तळलेल्या कांद्यापेक्षा छान लागतो, त्यामुळे शक्यतो कांदे हे भाजूनच घ्यायचे। कांदे भाजायच्या आधी कांद्याला चारही बाजूनी सुरीने आपण काप मारलेले आहेत, जेणेकरून कांदा आतल्या बाजूने व्यवस्थित भाजला जाईल। आता आपण खोबरे भाजून घेऊयात। खोबऱ्याचे बारीक काप करून तेलामध्ये तळून घेतले तरी चालतील, पण भाजलेल्या खोबऱ्याची टेस्ट फार छान लागते। सर्व अंगाने खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत खोबऱ्याला तेल सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपले खोबरे भाजून झालेत, त्याचे इथे बारीक काप करून घेतलेले आहेत। इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतलीये, लाल मिरच घेतली, काळे मिरे, लवंग, मसाला विलायची आणि कर्णफूल, तसंच दगडफूल घेतलंय। तुम्ही पाहू शकता इथे जाळीदार असं मी दगडफूल घेतलेलं आहे। त्यासोबतच अर्धी वाटी जिरे, 1 वाटी धने आणि 1 वाटी तीळ घेतले आहेत। हे प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होणारे खडे मसाले आहेत। या व्यतिरिक्तही तुम्ही यामध्ये काही मसाले अजून ऍड करू शकता। हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया। यामध्ये धने, तीळ, जिरे आणि दगडफूल टाकत आहे। हे मसाले भाजताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये। तेल न वापरताच आपण हलकेसे हे भाजून घेणार आहोत। मसाले भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हलक्या हाताने मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा हलकासा रंग चेंज झाला आहे। हे जास्त भाजले गेले तर भाजीमध्ये त्याची चव करपट लागते, त्यामुळे आपण फक्त हलकासा रंग चेंज केला आहे। हे आता भाजून झाले आहेत, त्याचा वास पण एकदम मस्त येतोय। आपण हे आता थोडा वेळ थंड करायला ठेवूयात। हे थंड होईपर्यंत बाकीचे राहिलेले खडे मसाले आपण तेलामध्ये भाजून घेऊयात। इथे त्याच पॅन मध्ये मी 1 पळी तेल घालत आहे। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची। या तेलामध्ये आपण जे आधी सगळे खडे मसाले घेतले होते ते इथे टाकत आहोत। हे आपल्याला फक्त हलकेसे भाजून घ्यायचेत। जास्तीत जास्त अर्धा ते 1 मिनिट आपल्याला फक्त हे भाजायचेत। हेही आपण थोडा वेळ थंड करायला ठेवूयात। आता त्याच पॅन मध्ये मी लाल मिरच्या भाजून घेत आहे। मिरची भाजताना गॅस कमी करायचा। आपण आधीही मसाल्यांमध्ये मिरची भाजू शकत होतो, परंतु मिरचीचा जास्त ठसका झाला असता किंवा मिरची जास्त भाजल्या गेली असती, त्यामुळे आपण ही मिरची शेवटी भाजली आहे। या सर्व मसाल्यामध्ये आपण आधी जे खोबरं भाजून घेतलं होतं ते यामध्ये टाकूयात। आता हा मसाला आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। यामध्ये आपण कांदा घातलेला नाही, कारण आपण आधी सुक्क वाटण करत आहोत। सुक्क वाटण करताना कांदा घालायचा नाही, जेणेकरून ते वाटण आपण 2-3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। पाहू शकता इथे आपलं सुक्क वाटण तयार आहे। हे वाटण मी 8 दिवस पुरेल एवढ्या प्रमाणात केलं आहे। जर तुम्हाला जास्त वाटण हवे असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण जास्त घेऊन जास्त प्रमाणात हे वाटण करून ठेवू शकता। 5 ते 6 महिने हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे वाटण स्टोअर करून ठेवू शकता, पण शक्यतो हे 2-3 महिने पुरेल एवढंच करावं, कारण ते फ्रेश राहतं। त्यानंतर हळूहळू त्याचा रंग बदलायला सुरुवात होती, त्याची टेस्टही बदलती, त्यामुळे 2 ते 3 महिने पुरेल एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे वाटण बनवून ठेवू शकता। आता आपलं सुक्क काळं वाटण झालेलं आहे। आता आपण वल्ल वाटण कसं करायचं ते पाहूयात। वल्ल वाटण करण्यासाठी आधी आपण जे सर्व जिन्नस घेतले होते तेच घ्यायचेत, फक्त त्यामध्ये आपल्याला कांदा ऍड करायचा आहे। कांद्यासोबतच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लसूण आलं सुद्धा इथं वापरू शकता। आता आपण हे पाणी न टाकता एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। पाहू शकता तुम्ही जाडसर असं हे वाटून निघले। यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकूया। आधी जर आपण पाणी टाकलं असतं तर आपलं वाटण व्यवस्थित वाटून निघलं नसतं, त्यामुळे या स्टेपला इथं पाणी टाकून परत एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। पाहू शकता तुम्ही इथे आपला मसाला तयार आहे। तुम्ही इथेच या स्टेपला हा मसाला स्टोअर करून ठेवू शकता, पण तो तुम्ही जास्तीत जास्त 8 दिवस वापरू शकता। जर तुम्हाला जास्त दिवस मसाला वापरायचा असेल तर तो आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 2 पळ्या तेल टाकत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटण टाकूयात।
आपण भाजी बनवताना भाजीच्या तेलामध्ये वाटण परतून घेतोच, तरीही आपण इथे तेलामध्ये हे वाटण परतत आहोत, कारण आपल्याला हे वाटण बऱ्याच दिवस स्टोअर करून ठेवायचे। असं वाटण तुम्ही तयार केलं तर 1 ते 1.5 महिना तुम्ही हे वाटण सहज स्टोअर करून ठेवू शकता। आपल्याला हे वाटण तोपर्यंत परतायचं जोपर्यंत ते पूर्णपणे सुक्क होत नाही, त्यातलं संपूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतायचे। पाहू शकता इथे आपलं वाटण सुक्क झाले। आता हे वाटण आपण थोडा वेळ थंड करायला ठेवूया। हे वाटण आता आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूयात। आपले काळे वाटण तयार आहे। हे वाटण तुम्ही तयार करून हवं त्यावेळी वापरू शकता। तुम्ही ही काळ्या वाटणाची रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नादीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।